मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत. मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात. तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 2 यातील त्यांचा सुविचार जाणून घेणार आहोत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. अर्थ मराठी. दुसऱ्या श्लोकात समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला समजावत म्हणतात की हे सज्जन मना, तू परमेश्वराचे नित्य स्मरण करत भक्ती मार्गाने वाटचाल कर. त्यांनी सहज श्रीकृष्ण प्रसन्न होतील, अर्थात ईश्वर प्राप्ती होईल. मात्र समाजामध्ये जे काही निंदनीय असेल, वाईट असेल, विषय भोगांचं असेल, विकारांचं असेल, ते सर्व सोडून दे आणि जी कामे वंदनीय पूजनीय मानली आहेत ती तू मनापासून कर. भक्ति पंथ म्हणतात तो हाच. अर्थ हिंदी. दूसरे श्लोक में समर्थ रामदास स्वामी अपने मन को समझाते हुए कहते हैं कि हे महान मन, तुम्हें सदैव भगवान का स्मरण कर भक्ति के मार्ग पर चलना चाहिए. इससे सहज ही श्री कृष्ण प्रसन्न हो जाएंगे, अर्थात ईश्वर की प्राप्ति हो जाएगी. लेकिन समाज में जो निंदनीय है, बुरा है, भोगवादी है, उच्छृंखल है, वह सब छोड़ दो तथा जो कार्य सराहनीय एवं पूजनीय माने जाते हैं वो तू दिल से कर. इसे ही भक्ति पंथ कहते हैं. अर्थ इंग्लिश. In second shloka, Samartha Ramdas Swami explains to his mind and says that, O great mind, you should always remember God and walk on the path of devotion. In this way, Shri Krishna will be pleased. That is, God will be attained. But leave everything that is reprehensible, bad, indulgent, disorderly in the society, and whatever work is considered praiseworthy and worshipable, do it wholeheartedly. This is called Bhakti Panth. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.